नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान अलीकडेच चीन दौऱ्यावर होते. या भेटीच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण करार झाले. विकासाच्या नावाखाली बांगलादेशने त्यांचं मोंगला बंदर चीनला बहाल करून टाकलं. हा उघड उघड भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न होता. भारताच्या परसदारामध्ये चीनला आणून बसवण्याचा प्रयत्न होता. खरं तर भारताच्या समोर बांगलादेशचं आव्हान नाहीये. भारताच्या शक्तीच्या समोर बांगलादेशची शक्ती अगदीच तोळामासा आहे. भारताच्या समोर खरं आव्हान आहे ते चीनचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या भेटीवर आहेत आणि या भेटी दरम्यान मोदींनी मास्टर स्ट्रोक मारला. चीनच्या नेहलेपे देहला देऊन टाकला. इंडोनेशियाने त्यांचं साबांग बंदर विकासासाठी भारताला देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि ही जी खेळी आहे ती जबरदस्त खेळी आहे, कारण हे जे बंदर आहे ते मलक्का समुद्र धनीमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणावर आहे. आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. 6 जुलै ते 8 जुलै हा काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला खूप मोठे चीनचे संदर्भ आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभाव सुबियांतो यांनी नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. इंडोनेशिया हा जगातला लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मुस्लिम देश. एका बाजूला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चीनच्या मांडीवर बसलेला असताना दुसऱ्या बाजूला इंडोनेशियासारखा मुस्लिम बहुल देश उघड उघड भारताच्या दिशेने झुकताना दिसतोय. आणि याचं एकमेव कारण म्हणजे चीन. एका बाजूला चीनची दक्षिण चीनी समुद्रामध्ये जबरदस्त दादागिरी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला चीन हिंदी महासागरामध्ये हातपाय पसरण्याचं काम करतोय. त्याच्यामुळे भारत आणि इंडोनेशिया हे दोन लोकशाहीवादी देश एकत्र आलेले आहेत. एकमेकांचे घट्ट मित्र बनलेले आहेत. एकमेकांशी हातमिळवणी करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची भारतामध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या काही विधानामुळे चीनच्या बुडाला जबरदस्त आग लागली. आता इंडोनेशिया आणि भारत हे दोन देश एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे चीन पुन्हा एकदा धुमसायला लागलेला आहे. चीन भारतीय उपखंडातल्या भारतातल्या शेजारी देशांना पितवण्याचं काम करतोय. त्यांना भारताच्या विरोधात उभं करण्याचं काम करतोय. त्यांना शस्त्रसज्ज बनवण्याचं काम करतोय. आणि तीच नीती भारताने आता चीनच्या विरोधात वापरायला सुरुवात केलेली आहे. चीनचे जे सगळे शेजारी आहेत ते चीनमुळे प्रचंड त्रस्त आहेत. आणि त्यातला त्रस्त असलेला एक देश फिलिपाईन्स, या देशाला भारताने सर्वप्रथम ब्रह्मोस क्षेपणास्त्र दिली, म्हणजे विकली. या देशाला शस्त्रसज्ज केलं. आता मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण करार झालेला आहे. या करारान्वये भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र तर देणारच आहे, परंतु ब्रह्मोसच्या सोबत अस्त्र क्षेपणास्त्र सुद्धा देणार आहे. भारताने आग्नेय आशियामध्ये ब्रह्मोसची एक जबरदस्त भिंत उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. आग्नेय आशियातील बरेच देश भारताकडे आशेने बघतायत. भारताशी मैत्री करण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत आणि त्यांना सुद्धा ब्रह्मोस क्षेपणास्त्र हवं आहे. भारताच्या भात्यातली अन्य क्षेपणास्त्र सुद्धा हवी आहेत. दोन भूभागातून जाणारे जे अरुंद सागरी मार्ग आहेत ते जगात अनेक ठिकाणी अनेक देशांना तापदायक ठरलेले आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बद्दल आपल्याला माहितीच आहे. गेले अनेक महिने हा जो समुद्रधनी आहे तो जगाच्या दृष्टीने अत्यंत तापदायक ठरलेला आहे. भारताला सुद्धा त्याचे चटके बसलेले आहेत. मलक्का समुद्रधनी हा जो अरुंद समुद्री मार्ग आहे तो चीनसाठी अत्यंत तापदायक आहे, कारण चीनचं जवळजवळ 80% तेल याच मार्गाने चीनपर्यंत पोहोचत असतं. चीनच्या दृष्टीने त्रांगडा आहे, ज्याला मलक्का डिलेमा म्हणतात. मलक्का समुद्रधनीतून जेव्हा तुम्ही हिंद महासागरामध्ये बाहेर पडता तेव्हा अगदी समोरच भारताची अंदमान निकोबार बेटं आहेत. या बेटांवर भारताचा नौदल तळ आहे. इथेच भारताचा ग्रेट निकोबार प्रकल्प साकारतोय आणि हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या क्षेत्रावर भारताची जी पकड आहे ती अधिक मजबूत होणार आहे. आणि त्यात भर टाकली आहे इंडोनेशियाने. इंडोनेशियाचं जे साबांग बंदर आहे ते मलक्का समुद्रधनीच्या अगदी मुखावर आहे. विकासासाठी हे बंदर इंडोनेशियाने भारताला सोपवण्याचा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दरम्यान केलेला आहे. या बंदरामुळे मलक्का समुद्रधनीवर भारताची जी पकड आहे ती अधिक मजबूत होणार आहे. आणि यामुळे चीनची चरफड होणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण मलक्का समुद्रधनीच्या तापापासून सुटका करून घेण्यासाठी, म्हणजे या मार्गाला पर्याय शोधण्यासाठी चीनने आतापर्यंत बराच वेळ खर्च केलेला आहे, बराच पैसा खर्च केलेला आहे. परंतु तो सगळा पैसा सध्या तरी बुडीत आहे. चीनने आधी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बनवण्याचा प्रयत्न केला. हा बऱ्यापैकी बनून तयार सुद्धा आहे, परंतु बलोच स्वातंत्र्य युद्धांमुळे हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बोंबललेला आहे. चीनचे जवळजवळ 60 ते 70 अब्ज डॉलर पाण्यात गेलेले आहेत. चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉर हा चीनचा दुसरा प्रयत्न, परंतु म्यानमारमध्ये इतकी जबरदस्त अंतर्गत बंडाळी सुरू आहे. या बंडाळीमुळे हा मार्ग सुद्धा बोंबललेला आहे. त्यामुळे चीनचा सध्या एकमेव पर्याय म्हणजे मलक्का समुद्रधनी, ज्याच्यावर दिवसेंदिवस भारताची जी पकड आहे ती अधिक मजबूत होत चाललेली आहे. म्यानमार, बांगलादेश आणि श्रीलंकेची बंदरं ताब्यात घेऊन चीन भारताच्या विरोधात जो खेळ खेळत होता तोच खेळ आता
भारताने चीनच्या विरोधात खेळायला सुरुवात केलेली आहे. इंडोनेशियाचं हे जे साबांग बंदर आहे, त्या साबांग बंदरावर भारताची टेहळणी जहाजं याच्या पुढे उभी असलेली दिसतील, व्यापारी जहाजं दिसतील, कदाचित नौदलाची जहाजं सुद्धा दिसतील. आणि मलाक्का समुद्रधनीतून चीनचं जे जहाज, मग ते व्यापारी असो किंवा नौदलाचं, त्या प्रत्येक जहाजावर नजर ठेवणं, त्या प्रत्येक जहाजाचं तपशील मिळवणं आता भारताला सहज शक्य होणार आहे. चीनचे दक्षिणी टोक म्हणजे हायनान बेट आणि या बेटापासून इंडोनेशियाचं जे अंतर आहे ते साधारण 2400 किलोमीटर इतकं आहे. परंतु चीनने गेल्या काही वर्षामध्ये काय केलेलं आहे, समुद्रामध्ये कृत्रिम बेटं निर्माण केलेली आहेत. एकदा बेट निर्माण केलं की त्याच्या बाजूचा जो समुद्र आहे तो चीनचा. आणि या न्यायाने आता चीनची ही जी कृत्रिम बेटं आहेत, चीनचे जे लष्करी तळ कृत्रिमरित्या समुद्रामध्ये निर्माण केलेले आहेत, त्या बेटांचं साबांग बंदरापर्यंतचे जे अंतर आहे ते जेमतेम 1500 ते 1800 किलोमीटर इतकं आहे. म्हणजे चीन तर भारताचा शेजारी आहे. चीनची भूमी आणि भारताची भूमी अगदी लागून आहे. आणि चीनने इंडोनेशियाला शेजारी बनवलेलं आहे जबरदस्तीने, त्यांच्या समुद्रामध्ये स्वतःचे कृत्रिम तळ निर्माण करून. आणि चीनची ही जी दादागिरी आहे त्याच्यामुळे आग्नेय आशियातला प्रत्येक देश प्रचंड त्रस्त आहे. इंडोनेशिया सुद्धा जबरदस्त त्रस्त आहे. आणि त्याच्यामुळे भारत आणि इंडोनेशियाची जी हातमिळवणी आहे ती अत्यंत नैसर्गिक आहे. कारण हे जे दोन्ही देश आहेत ते चीनचे शेजारी देश आहेत आणि या शेजारी देशांनी चीनचे चटके भोगलेले आहेत, त्याच्यामुळे ते समदुःखी सुद्धा आहेत. म्हणजे इंडोनेशियाला जबरदस्तीने शेजारी बनवण्याचा प्रयत्न चीनने केलेला आहे. म्हणजे समुद्र शेजारी दक्षिण चीनी समुद्रामध्ये व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया या देशांची जी व्यापारी जहाजं ये जा करत असतात त्यांना धमकवण्याचं काम चीनी नौदलाच्या जहाजांकडून होतं किंवा चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजांकडून होतं. आणि त्याच्यामुळे हे जे देश आहेत ते चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे प्रचंड कंटाळलेले आहेत. आणि भारत हा त्यांना विश्वासू मित्र वाटतो. त्यांना असं वाटतं की भारताने जर आपली साथ दिली तर कदाचित आपली जी स्थिती आहे ती अधिक मजबूत होऊ शकेल आणि भारताकडे आपल्याला देण्यासारखं बरंच काही आहे, अशी या देशांची ठाम खात्री आहे. कधीकाळी इंडो पॅसिफिकमध्ये जे छोटे छोटे देश आहेत जे चीनच्या दडपशाहीला प्रचंड वैतागलेले आहेत, त्यांच्यासाठी अमेरिका हा खूप मोठा आधार होता. परंतु जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, त्यांची जी धरसोड वृत्ती आहे किंवा एकूणच त्यांनी प्रशांत क्षेत्राकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याच्यामुळे हे जे देश आहेत ते अगदी बेसहारा झालेले आहेत. या देशांना एकटं वाटायला लागलेलं आहे. त्यांना असं वाटतंय की आपला कुणी मदतगार नाहीये आणि म्हणून ते भारताकडे आशेने बघतायत. त्यांना असं वाटतंय की भारत आपल्या बाजूने उभा राहू शकेल आणि चीन आपल्याला जे आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपल्याला मदत सुद्धा करू शकेल. सुबियांतो आणि मोदी या दोन्ही नेत्यांनी मोदींच्या दौऱ्याच्या दरम्यान जी काही महत्वपूर्ण चर्चा केली त्याच्यामध्ये साबांगचा विकास आणि विस्तार हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शिवाय अंदमान निकोबार आणि साबांग यांच्यामध्ये एक ताळमेळ, यांच्यामध्ये एक समन्वय निर्माण व्हावा या दृष्टीने सुद्धा दोन्ही नेत्यांनी चर्चा केलेली आहे आणि एक रोडमॅप तयार केलेला आहे. भारत अलीकडे प्रतिक्रिया देताना फारसा वेळ घालवत नाही, अगदी क्विक रिएक्शन देऊन टाकतो. तारिक रहमान चीन भेटीवर गेले होते. त्यांनी त्यांचं मोंगला बंदर चीनला सोपवलं विकास आणि विस्तारीकरणासाठी, जेणेकरून चीन इथे येऊन बसेल भारताच्या परसदारामध्ये आणि झाकेल पश्चिम बंगालमध्ये, झाकेल भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये. आणि या बंदराच्या विकास आणि विस्तारीकरणाच्या निमित्ताने चीनी जहाजं येथे येतील, भारतामध्ये टेहळणी करतील. म्हणजे भारताच्या डोक्याला एक ताप निर्माण करण्याचं काम बांगलादेशने केलं, चीनने केलं. पंतप्रधान मोदी अत्यंत तातडीने इंडोनेशियाला गेले. इंडोनेशियासोबत त्यांनी करार केला. साबांग बंदर विकास आणि विस्तारीकरणासाठी भारताच्या ताब्यात घेतलं. म्हणजे भविष्यामध्ये जर चीन आणि भारताची काही खणाखणी झाली, युद्धाचा प्रसंग निर्माण झाला किंवा काही संघर्ष झाला, तर मलाक्का समुद्रधनीमध्ये इंडोनेशिया आणि भारत हे दोन्ही देश एकत्र मिळून चीनला व्यवस्थित चेचू शकतील. हे जे साबांग बंदर आहे ते सुमात्राच्या उत्तरेला आहे आणि त्याचं जे भौगोलिक लोकेशन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि चीनच्या दृष्टीने तर अत्यंत धोकादायक, कारण हे बंदर आता भारताच्या ताब्यात जवळपास आलेलं आहे. एखाद्या देशाचा सर्वोच्च नेता जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो आणि त्या देशाच्या सर्वोच्च नेत्याबरोबर चर्चा करतो, पंतप्रधान मोदी इंडोनेशियामध्ये गेले होते. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रभाव सुबियांतो यांच्याबरोबर त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेचे जे विषय होते ते अत्यंत व्यापक होते. सुरक्षेबद्दल मी तुम्हाला सांगितलं, अर्थकारणावर सुद्धा व्यवस्थित चर्चा झाली. इंडोनेशियामध्ये निकेलचे सर्वाधिक साठे आहेत म्हणजे जगातले, आणि निकेल हा ईव्ही बॅटरीसाठी अत्यंत आवश्यक. सध्या इंडोनेशियातल्या ज्या निकेलच्या खाणी आहेत त्याच्यावर प्रभाव आणि प्रभुत्व आहे चीनी कंपन्यांचं. चीनी कंपन्यांनी या निकेलच्या खाणीमध्ये प्रचंड मोठा पैसा उठलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि निकेलच्या खाणींवर चीनी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. ही मक्तेदारी इंडोनेशियाला मोडून काढायची आणि त्याच्यासाठी भारतीय कंपन्यांची इंडोनेशियाला मदत हवी आहे. आणि त्याच्या मोबदल्यात भारताला काय मिळणार? भारताला मिळणार निकेल, जे ईव्ही बॅटरीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं.
मैत्री करताना कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही देश आपल्या आपल्या अवकातीनुसार मित्र निवडत असतो. चीनने निवड केली पाकिस्तानची, जो भुकेगंगाल झालेला आहे. चीनने निवड केली बांगलादेशची, जो सुद्धा भुकेगंगाल होण्याच्या वाटेवर आहे. भारताने निवड केली इंडोनेशियाची. इंडोनेशियाचं जे अर्थकारण आहे, इंडोनेशियाचा जो नॉमिनल जीडीपी आहे तो आहे 1.5 ट्रिलियन आणि बांगलादेशचा जो जीडीपी आहे तो आहे 519 अब्ज. अर्थात हे दोन्ही आकडे जे आहेत ते डॉलरमध्ये आहेत. जागतिक अर्थकारणामध्ये इंडोनेशियाचा जो क्रमांक आहे तो 17वा आहे आणि जागतिक अर्थकारणामध्ये बांगलादेशचा जो क्रमांक आहे तो 35वा आहे. म्हणजे मजबूतीच्या दृष्टीने जर विचार केला तर इंडोनेशिया हा बांगलादेशपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत आहे. शस्त्रास्त्र उत्पादक म्हणून भारत जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यामध्ये भारताची मदत करतोय चीन. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान एक गोष्ट स्पष्ट झाली की चीनी शस्त्रास्त्र आणि चीनी उपकरणं अत्यंत भंगार दर्जाची असतात. पाकिस्तानने हे सिद्ध करून दाखवलं. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं की भारतीय शस्त्रास्त्रांचा जो दर्जा आहे तो जबरदस्त आहे. ब्रह्मोसचं उदाहरण आहे, म्हणून ब्रह्मोसला जगभरामध्ये मागणी वाढली ऑपरेशन सिंदूर नंतर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट चीन करतोय तो म्हणजे दक्षिण चीनी समुद्रामध्ये जितके त्याचे शेजारी देश आहेत किंवा मग इंडोनेशिया सारखा देश ज्याला जबरदस्ती शेजारी बनवून त्याला धमकवण्याचं काम चीन करत असतो. आता चीनने धमकवल्यावर हे देश जाणार कुठे? पूर्वी पर्याय होता अमेरिकेचा, परंतु अमेरिकेची सध्या जी जबरदस्त धरसोड आहे त्याच्यामुळे हे देश कंटाळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकमेव आशास्थान आहे भारत. हे देश भारताकडे येतात आणि भारताकडे शस्त्र मागतात. भारताने आतापर्यंत ब्रह्मोस दिलेली आहेत, आता अस्त्र सुद्धा देण्याच्या मार्गावर आहे. याच्यामुळे भारताचं जे जागतिक शस्त्र बाजारपेठेमध्ये स्थान आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी चीनची जबरदस्त मदत होते. त्यामुळे ही गोष्ट मान्यच केली पाहिजे की चीन भारताच्या कुरापती काढतो, भारताच्या शेजाऱ्यांना फितवण्याचं काम करतो, पाकिस्तानला वारंवार फूस देण्याचं काम करतो. परंतु हा जो भारताआडी खलनायक असलेला चीन आहे त्या खलनायकामुळेच भारताला हिरो बनण्याची संधी मिळालेली आहे. कारण या खलनायकामुळे ज्या लोकांना उपद्रव झालेला आहे ते आता भारताच्या तंबूमध्ये येत आहेत आणि भारताला मिठा मारण्याचं काम करत आहेत. त्याच्यामुळे खरं तर भारताने चीनला एक प्रकारे धन्यवादच दिले पाहिजेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.